नमस्कार, PSR न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी सुरेश बोल। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जर्मन वायर चोरी प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झाला असून स्थानिक गुन्हे शाखेने अतिशय चोख आणि वेगवान कारवाई करत अवघ्या काही तासात 3 आरोपींना जेरबंद केले आहे। या कारवाईत तब्बल 3,05,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध वाढणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबवली जात आहे। या मोहिमेअंतर्गत औसा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जर्मन वायर चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। 23 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुप्त माहितीच्या आधारे PVR चौक ते औसा बायपास रोड परिसरात सापळा रचला। याच दरम्यान संशयास्पदरित्या उभ्या असलेल्या MH24 AU 2237 क्रमांकाचा टाटा ACE मालवाहतूक वाहनाची तपासणी करण्यात आली। तपासादरम्यान वाहनात सुमारे 150 किलो वजनाचे जर्मन वायरचे 4 बंडल आढळून आले। पोलिसांनी तत्काळ वाहनातील तिघांना ताब्यात घेतले। सखोल चौकशी केली असता आरोपींनी औसा तालुक्यातील करजगाव पाटी परिसरात पवनचक्की प्रकल्पातून ही वायर चोरी करून ती स्क्रॅप करून विक्रीसाठी लातूर येथे आणत असल्याची कबुली दिली आहे। यानंतर औसा पोलीस ठाण्यात पडताळणी केली असता या प्रकरणी गुन्हा क्रमांक 114/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाण दाखल असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली वायर तसेच गुन्ह्यात वापरलेला टाटा ACE वाहन असा एकूण 3,05,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये लातूर येथील युनुस दस्तगीर शेख यांच्यासह मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातील रोलाल वरकडे आणि हरिश्चंद्र मरावी यांचा समावेश आहे। या तिघावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी औसा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे। विशेष म्हणजे पवनचक्की प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात साहित्य चोरी करण्याचा हा प्रकार उघड झाल्यामुळे औद्योगिक प्रकल्पाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। अशा प्रकारच्या गुन्ह्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानासोबतच प्रकल्पाच्या कामकाजावरही परिणाम होत असल्याचे समोर येत आहे। दरम्यान ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। त्यांच्या या धाडसी कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। लातूर पोलिसांची ही कारवाई पुन्हा एकदा दाखवून देते की गुन्हा कितीही हुशारीने केला असला तरी कायद्याच्या कचाडातून सुटका नाहीच। अशाच अपडेट्ससाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही बातमी नक्की शेअर करा। धन्यवाद।